आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विभागाला शासनामार्फत एकूण 17,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते। मात्र चालू वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने विभागासाठी 21,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या अनुषंगाने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीमध्ये स्पष्टपणे वाढ करण्यात आली असून त्यामुळे आदिवासी विभागाच्या कोणत्याही योजनेस निधी अभावी खंडित करावे लागणार नाही, असेही मंत्री डॉक्टर उईके यांनी स्पष्ट केले। लाडकी बहीण ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची प्रभावी अंमलबजावणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। शासनाच्या आदिवासी विभागाच्या योजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही। केंद्र सरकारकडूनही आदिवासी विभागास 100% पाठीशी असून केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या विविध योजनांसाठी देखील अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात येत आहे। त्यामुळे निधी कमी केल्याचा किंवा योजना बंद केल्याचा कुठलाही अपप्रचार चुकीचा असून तो तात्काळ थांबवावा, असे आवाहन डॉक्टर उईके यांनी यावेळी केले। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला एकूण 17,080 कोटी रुपये दिले होते आणि या वर्षाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे। म्हणजे मागच्या वर्षी 17,800 कोटी रुपये होते आणि यावर्षी 21,495 कोटी रुपये दिले। एकूण वाढ किती दिलेली आहे बजेटमध्ये? 3240 कोटी रुपये वाढवून दिले असल्यामुळे त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी हे सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे। त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती।